तलासरी तालुक्यातील कोचाई गावात मुंबई वडोदरा एक्सप्रेसवे प्रकल्पासाठी जमिनीचा मोबदला न मिळालेल्या एका शेतकऱ्याच्या पत्नीने आत्महत्या केल्याच्या धक्कादायक घटना समोर आली आहे। आत्महत्या करणाऱ्या महिलेचे नाव लक्ष्मी परसुत बरप, वय 47 असे आहे। त्यांच्या कुटुंबाकडून मात्र प्रशासन आणि कंत्राटी कंपनीवर गंभीर आरोप केले। कुटुंबियांच्या म्हणण्यानुसार मोबदला न मिळाल्याने आणि प्रशासनाच्या दडपशाहीमुळे त्या मानसिक तणावात होत्या। मात्र डहाणू प्रांत अधिकारी सत्तम गांधी यांनी हे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत। या घटनेची सविस्तर माहिती घेण्यासाठी महिलेच्या मुलाची आणि डहाणू प्रांत अधिकारी यांची प्रतिक्रिया पाहूया। कुटुंबांचे आरोप असेल, परंतु याच्यामध्ये काय आहे, ज्यांच्या नावानी नोटीस आहे फक्त त्यांच्याच आम्ही चेक वगैरे देऊ शकतो। त्यांच्या नवरा किंवा त्यांच्या मुलगा वगैरे ते देऊ शकत नाही, कारण त्यांचा अंगठा वगैरे घ्यावाच लागतं। तर ते आम्ही फक्त त्यांच्या नावानी नोटीस है त्यांच्याच देऊ शकतो। ये गलत बात है, ऐसा विषय नहीं है कि उनको मुआवजा मिला नहीं तो उन्होंने सुसाइड किया। दिस इज कम्प्लीटली रॉन्ग। परसुत राजा बरपचा मुलगा आहे ना, आम्हाला त्या दिवशी प्रांत सांगितलं काय चेक नाही। वडील आल्यावर वडील आला तरी आज पण गेलेले, तरी पण आज परत चेक नाही भेटले ना। आमचे हक पाहिजे सर, जागा पण नाही ना, झाडबुडांचं पण सगळं गेलं, काहीच नाही करून खाणार पण काय आम्ही आता। ते टेन्शन मध्ये हे चेक नाही भेटले ना, त्याच्या लिगे ते घेतले, हात मात केली।